नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। झापूक झुपूक हा चित्रपट ट्रेलर लॉन्चला आज मी आले आहे खरं तर आणि माझ्यासोबत ना सूरजची बिग बॉसच्या घरातली बहीण आहे, पण अजून एक खास निमित्त आहे की तिच्या अहोंचं गाणं आहे खरं तर या चित्रपटामध्ये। या दोन्ही कारणासाठी आज तुझी हजेरी आहे? हो, दोन्ही कारणांसाठी हजेरी आहे। सूरजचं जी काही प्रवास आहे तो आम्ही जवळून बघितला आहे, त्यामुळे त्याला इथपर्यंत आलेलं बघणं हे सुद्धा माझ्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे। त्याच्यासाठी पण मी आले आणि ऑफकोर्स नवऱ्याला सपोर्ट। काय सांगशील इतक्या मोठ्या चित्रपटामध्ये? गाणी तर कमाल असतातच, आता पुन्हा एकदा गाणं, एक मोठा चित्रपट आणि प्लस सूरजसाठीच आहे ते, किती उत्सुकता आहे? खरं तर सूरजसोबत वेगळं रिलेशन हिचं होतं, म्हणजे हिच्यासोबत जे आपण बिग बॉसमध्ये जे नातं होतं, जे बघत होतो आपण ते ही बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर हिनी जे काही मला सांगितलं आहे, तुम्ही खूप कमीच बघितलं आहे, पण मला जे काही सांगितलं आहे त्याच्यामुळे ती सूरजबद्दलची एक इमेज वेगळी होती। आणि त्याच्यानंतर आता बॅकग्राऊंड स्कोअर करताना पण फुल फिल्म आम्ही दोघांनी बघितले, मी बॅकग्राऊंड करत असताना तिने फिल्म बघितले, पण सूरजचं असं वेगवेगळं रूप बघून ना म्हणजे त्याच्यातलं टॅलेंट कळलं की किती वेगळ्या हां तो काय काय करू शकतो, किती वेगळ्या प्रकारचं त्यांनी सगळं दिलेलं आहे फिल्ममध्ये। तर मजा आले, म्हणजे गाणी पण खूप मस्त झालीत, केदार सरांचा खूप सपोर्ट होता, बेला मॅडमचा खूप सपोर्ट होता। बघूया आता प्रेक्षक काय प्रतिक्रिया देत आहेत त्यांची। कसं वाटलं ट्रेलर अंकिता? खूप छान वाटलं, खूप छान, आणि ऑफकोर्स गाणी पण छान। पण ना काय म्हणू, अंकिता आणि सूरजमध्ये जे काही होतं ना, मला असं वाटतं की आज तू इथे हजेरी लावून त्याला भेटून त्याला एक पूर्णविराम दिलायस ना। खरं तर त्याला भेटणं खूप कठीण होतं आहे, कारण जेव्हा असं नाही की आजच, म्हणजे आज मी तर घुसले मध्ये आणि त्याला भेटले, कारण आता त्याला भेटण्यासाठी आम्ही कुठेतरी मागे उभे असतो आणि आम्ही करत असतो सूरज सूरज। सो ते सुद्धा खूप भारी वाटतं की त्याला त्याच्या आजूबाजूला एवढी गर्दी आहे आणि त्या गर्दीतून आम्हाला वाट शोधून त्याला भेटावं लागते। सो आज मी ते केलं आहे। आता मी आले होते मुहूर्ताच्या वेळेला, पण मी आले होते, पण मला त्याला भेटता नाही आलं, तर आज मी त्याला म्हटलं की नाही आज मी जरा भेटतेच, कारण चित्रपटानंतर मी भेटू शकेन की नाही हे माहीत नाही आहे, तर आज मी भेटते। आणि लग्नानंतर पहिल्यांदाच भेटतात म्हणून विचारून टाकते, कसं सुरू आहे? एकदम मस्त। लग्नानंतर तो झापूक झुपूकमध्येच बिझी आहे आणि मी माझ्या कामामध्ये बिझी आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठेच गेलो नाही आहोत, माझं झापूक झुपूक चालू होतं। थँक्यू सो मच। आणि काय सांगशील जाता जाता, सूरजचा चित्रपट येतोय, नवऱ्याचं गाणं आहे, दोघांनाही माझ्याकडून 25 एप्रिलसाठी झापूक झुपूक शुभेच्छा। थँक्यू थँक्यू सो मच।